नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, मी कांद्याला आज 0,32 सोडत आहे पाण्यामधून. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. शेतकरी मित्रांनो, मी सोडण्याचं कारण काय आहे की लागवड मी लेट केली होती आणि त्याचं पण कारण होतं की यावा इथून इकडे मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथून इकडे मी रोप टाकलं होतं. कारण काय पाऊस झाला होता बऱ्यापैकी आणि पहिलं रोप थोडं मर झाली होती. त्या भीतीनं मी परत 1-1.5 पायलं ह्या इकडच्या वावरामध्ये टाकलं होतं आणि ह्या वावरात मी लागवड करून घेतली होती कांद्याची. कारण काय झालं का, रोप असल्यामुळे हे लागवड मला करता आली नाही कांद्याची आणि त्यामुळे ती लागवड लेट झाली मित्रांनो. त्यासाठी हे 0,32 सोडत आहेत. शेतकरी मित्रांनो, वाटत नाही मला कांद्याची साईज होईल. तुम्हाला दाखवतो. हे बघा, गोलटीचंही तयार पण नाही होईल मित्रांनो अजून पाहिजे तसा. शेतकरी मित्रांनो, हे फक्त मी लागवड लेट केल्यामुळे हे असं झालं. फक्त इथून इकडेच मी रोप असल्यामुळे ही लागवड मी 15-20 दिवस लेट झाली माझी लागवड. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मी केली लागवड. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण अशी चूक करीत असाल तर असं करू नका. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही कांद्याची लागवड करून घ्या. कारण काय, ते वातावरण पण कांद्यासाठी चांगलं राहतं आणि 3-3.5 महिन्यामध्ये पण आपण कांदा व्यवस्थित काढू शकतो. कमीत कमी 4 महिने ते लागताच, पण 3-3.5 महिन्यात आपण पाणी तोडतो आणि कांद्याची साईज पण चांगली होती. शेतकरी मित्रांनो, मी पुढचे 2-3 वावरं मी काढण्यास चालू केलं आहे. हेच वावर थोडं टाईम लागेल याला, बाकीचे मी काढायला चालू केले आहेत. आज माझ्याकडे माणसं नाही, उद्यापासून येतील. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की कांदा वेळेमध्ये लावा. कारण कांदा वेळेत लावला तर कांद्याची साईज पण होते आणि लवकर पण काढण्यास येतो. शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला लावलेला अगोदर कांदा दाखवतो. मित्रांनो, हे सगळे वावरं आपल्या काढण्यास आले आहेत आणि हे उद्यापासून मी काढायला चालू करणार आहे. हे बघा, मी अर्ध्या वावरामध्ये नंतर लावला होता आणि अर्धा इकडं नंतर लावला होता, अगोदर लावला होता. तुम्हाला मी अगोदर लावलेला कांदा दाखवतो. पात पण बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि पडलेली पण आहे. हे बघा, चांगला कांदा तयार झाला आहे. थोडा मातीमध्ये असल्यामुळे तुम्हाला साईज कळणार नाही कांद्याची. पात पण बऱ्यापैकी पडली आहे. कांदा थोडा मातीमध्ये असल्यामुळे तुम्हाला पूर्ण दाखवता येणार नाही, तरी पण हे बघा, हे दाखवतो. कांद्याची साईज बऱ्यापैकी झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती देणार होतो का कांद्याची लागवड वेळेत करा आणि कांद्याची साईज पण चांगली होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच माहिती संग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.